यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खडकी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र शासनाच्या एस.टी.बी.टी. कापूस बियाण्यावरील निर्बंधाच्या निर्षेधात प्रतिबंधित एस.टी.बी.टी. कापूस बियाण्याची लागवड करण्यात आली. शेतकरी राजेश झोटिंग यांनी आपल्या 4 एकर शेतात गुजरातमधून आणलेले एस.टी.बी.टी. बियाणे पेरून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. शेत माझे, कोणते बियाणे पेराचे हा माझा अधिकार आहे, अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी मांडली. कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लागवडीदरम्यान कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांना बियाणे निवडीचे स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे एस.टी. बियाणं आहे हे 2008मध्येच याला मनमोहन सिंग सरकारने परमिशन दिलेलं बियाणं आहे. याचा अर्थ ह्या शक्यता पडताळूनच याची परमिशन झालेली आहे. परंतु 2008मध्ये काही संघटना याच्या विरोधात कोर्टात गेले आहे आणि कोर्टाचा निर्णय हा काही दोन्ही बाजूनं नाही आहे, लावा किंवा नका लावू. परंतु सरकारनं कोर्टाच्या पेक्षा GECचं म्हणणं काय होतं यानुसार कारवाई करायला पाहिजे होती. की GECचं म्हणणं आहे की हे बियाणं योग्य आहे, लावण्यास योग्य आहे, आरोग्यास अपायकारक नाही, की कोणत्याही याच्यातून याला वगळण्यात येऊ नये लागवडीपासून. पण कोर्टाचं म्हणणं गृहीत धरून यांनी सरकारनं कारवाई जी सुरू केली आहे याला सायंटिफिक आधार नाही आहे. कोणीतरी कोर्टात जातं आणि अटकवतं, याचा अर्थ कोर्ट निर्णयक्षम नाही आहे. GEAC हीच निर्णय करणारी बॉडी आहे, तिने याला मान्यता दिली आहे आणि ती सायंटिफिक बॉडी आहे. ही भारतातच नाही जगभर आहे. त्यामुळं यांच्या कारवाईला काही अर्थ नाही आहे. उद्या हेच कृषी विभाग हे बियाणं कसं चांगलं असते याचा गवगवा करत फिरणार आहे. त्यामुळं कृषी विभागाला याची काळजी करण्याची गरज नाही आहे व उच्च अधिकार GEC याची काळजी करणार. लावणार आहे बाई, लावणार आहे, लावणार आहे बाई, लावणार आहे. शेतकरी महिला आघाडीचा जिंदाबाद, जिंदाबाद. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकरी संघटनेचा